श्रावण मासातल्या कृष्ण पक्षातल्या बुधाष्टमीला रोहिणी नक्षत्री अष्टमीच्या मध्यरात्री कृष्ण जन्म झाला. त्या श्रीहरीला पाहून देवकीचा आनंद गगनात मावेना, कारण श्री विष्णूंनी देवकीला अचानक दर्शन दिले होते. ती बंदीशाळा प्रकाशाने उजळून निघाली होती. तेव्हा श्रीहरी देवकीला म्हणाले की बालक होऊन तुझ्या उदरी आलो आहे, परंतु मला ताबडतोब गोकुळात घेऊन जा. मी माझी गोकुळातील लीला संपवून लवकरच मी व बलराम तुम्हाला दर्शन देऊ. असे बोलून आपली योगमाया वसुदेव व देवकीवर घातली व देवकी गाढ झोपी गेली. नंतर बाळाचा आवाज ऐकू यायला लागला. देवकीने उठून पाहिले तर श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. त्या विश्वमोहिनी बाळाला पाहून